नमस्कार, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मकर या राशींचे जुलै 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या जुलै 2025 या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा घेऊया। जुलै 2025 या महिन्यामध्ये दिनांक 16 जुलैपर्यंत सूर्यग्रह मिथुन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये प्रवेश करेल। मंगळ व केतू हे दोन ग्रह सिंह राशीमध्ये या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार आहेत। राहू ग्रह कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व शनी ग्रह मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे। तसेच गुरु ग्रह जुलै 2025 या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे व शुक्र ग्रह या जुलै 2025 या महिन्यामध्ये दिनांक 26 जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व 26 जुलै नंतर तो मिथुन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे। अर्थात जवळजवळ संपूर्ण महिना शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये स्वराशीमध्ये असणार आहे। बुध ग्रह सुद्धा या संपूर्ण जुलै 2025 या महिन्यामध्ये कर्क राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे। त्याचप्रमाणे या जुलै 2025 या महिन्यामध्ये दिनांक 6 जुलै 2025 रोजी गुरु उदय होत आहे। अर्थात 6 जुलैपर्यंत गुरुचा अस्त आहे व 6 जुलै नंतर गुरु उदय होत आहे। तसेच या महिन्यामध्ये दिनांक 13 जुलै 2025 रोजी शनी ग्रह वक्री होत आहे। त्याचप्रमाणे बुध ग्रह सुद्धा दिनांक 18 जुलै 2025 रोजी वक्री होत आहे। चला तर आढावा घेऊया मकर या राशीला जुलै 2025 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील। मकर राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह या महिन्यामध्ये दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींना शुभ फले देणारा राहणार आहे। अर्थात हे षष्ठ स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अत्याधिक शुभ फले देणारे राहणार आहे। नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच शत्रूवर विजय मिळवून देणारा हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत राहणार आहे। नोकरी व्यवसायामध्ये संघर्ष वाढवणारा सुद्धा हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। परंतु नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन देणारा हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 जुलै 2025 पर्यंत राहणार आहे। दिनांक 16 जुलै 2025 नंतर हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात हा सप्तम स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींना दिनांक 16 जुलै 2025 नंतर वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणार आहे। तसेच या दरम्यान मकर राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक सौख्याची काळजी घ्यावी। वैवाहिक सौख्यामध्ये थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारा हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींना दिनांक 16 जुलै 2025 नंतर राहणार आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींच्या मंगळ ग्रह अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात अष्टम स्थानामध्ये मंगळ व केतूचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना आरोग्याची समस्या निर्माण करणारे राहणार आहे। उष्णतेचे विकार निर्माण करणारे हे मंगळ ग्रहाचे अष्टम स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। चतुर्थेश मंगळाचे अष्टम स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक समस्या निर्माण करणारे राहणार आहे। तसेच कौटुंबिक चिंता वाढवणारे हे अष्टम स्थानातील मंगळाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच या दरम्यान मकर राशी व्यक्तींनी जमिनीच्या खरेदी विक्री तसेच प्रॉपर्टीची खरेदी विक्री करत असताना थोडीशी काळजी घ्यावी। अर्थात हे अष्टम स्थानातील मंगळाचे केतुयुक्त भ्रमण मकर राशी व्यक्तींना याबाबत थोड्या प्रमाणात फसगत निर्माण करणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे या अष्टम स्थानातील मंगळ व केतू ग्रहाच्या भ्रमणादरम्यान मकर राशी व्यक्तींनी वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यावी। तसेच मकर राशी व्यक्तींनी प्रवासामध्ये सुद्धा या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी। तसेच बंधू वर्गाशी मतभेद निर्माण करणारा हा महिना मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात तृतीयेश मंगळाचे अष्टम स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना बंधू वर्गाशी मतभेद निर्माण करणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे मकर राशी व्यक्तींचा भाग्येश बुध ग्रह मकर राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे भाग्येश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ फले देणारे राहणार आहे। वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ फले देणारे राहणार आहे। परंतु दिनांक 16 जुलै 2025 नंतर सूर्यग्रह सप्तम स्थानात येत असल्यामुळे मकर राशी व्यक्तींनी वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत। भाग्येश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण मकर राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराकडून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे। तसेच मकर राशी व्यक्तींच्या शुक्र ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये अर्थात दिनांक 26 जुलै 2025 पर्यंत मकर राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे पंचम स्थानात शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना आपल्या संततीबाबत शुभ फले देणारे राहणार आहे। शिक्षण व संतती इत्यादी बाबत शुभ फले देणारे शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात संतती योगासाठी सुद्धा शुभ फले देणारे हे शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच हे शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना संततीच्या उत्कर्षासाठी शुभ फले देणारे राहणार आहे। संततीबाबत चिंता कमी करणारे हे शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मकर राशी व्यक्तींच्या सौख्यामध्ये वाढ करणारे हे शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच हे पंचम स्थानातील शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले यश निर्माण करणारे राहणार आहे। अर्थात
मकर राशीच्या खेळाडू व्यक्तींना हे पंचम स्थानातील शुक्राचे भ्रमण अत्यधिक शुभफली देणारे राहणार आहे। तसेच मकर राशी व्यक्तींना शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रातून सुद्धा हे पंचम स्थानातील शुक्राचे भ्रमण शुभफली देणारे राहणार आहे। तसेच शिक्षण क्षेत्रात शिक्षणामध्ये चांगले यश निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण पंचम स्थानातील मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। त्याचप्रमाणे मकर राशी व्यक्तींच्या राहू ग्रह या महिन्यामध्ये कुटुंब स्थानातून अर्थात द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक समस्या थोड्या प्रमाणात राहणार आहेत। तसेच या द्वितीय स्थानातील वाचा स्थानातील राहू ग्रहाच्या भ्रमण दरम्यान मकर राशी व्यक्तींनी आपल्या वाणीवर बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अर्थात कटू बोलणे टाळावे। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा 6व्या स्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदायी राहणार आहे। परंतु नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। परंतु मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। त्याचप्रमाणे हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा राहणार आहे। तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मकर राशी व्यक्तींचा राशी स्वामी शनी ग्रह मकर राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा तृतीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी पराक्रम वाढवणारे राहणार आहे। मकर राशी व्यक्तींचा उत्साह वाढवणारे हे शनीचे भ्रमण मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। दिनांक 13 जुलै 2025 नंतर हा तृतीय स्थानामध्ये शनी ग्रह वक्री होत आहे। हा वक्री शनी ग्रह सुद्धा मकर राशी व्यक्तींना शुभफली देणारा राहणार आहे। अर्थात संघर्षाने भाग्याची साथ निर्माण करणारा हा शनी ग्रह दिनांक 13 जुलै 2025 नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच षष्ठ स्थानातील गुरुग्रह व तृतीय स्थानातील शनी ग्रह मकर राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणारा राहणार आहे। तीर्थयात्रेसाठी शुभ फले देणारा राहणार आहे। परंतु मंगळ ग्रहाचे भ्रमण अष्टम स्थानातून असल्यामुळे मकर राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये वाहन चालवत असताना काळजी घ्यावी। तसेच प्रवासामध्ये सुद्धा मकर राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये काळजी घ्यावी। या संपूर्ण महिन्याचा विचार करता मकर राशी व्यक्तींनी दिनांक 1, 9, 10, 11 जुलै 2025 त्याचप्रमाणे दिनांक 18, 19, दिनांक 26, 27, 28 जुलै 2025 या दिवशी मकर राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मकर राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत। अर्थात हे दिवस मकर राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील। अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहणार आहेत। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात करण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, संख्याशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।